मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायतच्या मतदानाप्रसंगी भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। त्यानंतर आज परिस्थिती संदर्भात एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? काल राडा झाला, आज या संदर्भात काय सांगाल? काल सकाळपासूनच मुक्ताईनगर शहरामध्ये एक दहशतीचं आणि भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न आमदारांच्या माध्यमातून केला गेला आणि या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहे। दुपारनंतर तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाहेरचे गुंड आणले, त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रही होते। आमदार पुढे चालायचे गाडी घेऊन आणि त्यांच्या मागे 100-125 मोटरसायकलीवर दोन एका मोटरसायकलवर अशा प्रकारचे 200-250 गुंड, जे वाळू माफिया होते, जे भुसावळ आणि जळगावकडचे होते, बऱ्हाणपूरचे काही गुंड होते, त्याच्यापैकी बरेचसे चेहरे जे आहे वाळू माफियांचे वगैरे मला परिचित आहे, कारण मी पाहिलेलं आहे। मंत्री असताना बऱ्याचशांना मध्येही टाकलेलं होतं आणि ह्या सर्वांच्या सहित एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा यांनी प्रयत्न केला आणि आमदारांना विचारलं असता आमदार म्हणता का मग मला जायला काही मनाई आहे का रस्त्याने? म्हणजे अशा स्वरूपाचं जाणं, मतदार केंद्रामध्ये 2-2 तास बसून राहणं, त्या ठिकाणी मतदारांना दडपशाही करणं, धाकदडपा दाखवणं आणि मग काही ठिकाणी मारहाणी करणं, अशा स्वरूपाचे प्रयत्न केले। मुक्ताईनगर शांत शहर आहे, असं कधीही मुक्ताईनगरने त्यांच्या इतिहासात अनुभवलं नाही, जे काल त्यांनी अनुभवलं आमदारांच्या माध्यमातून। आणि कार्यकर्त्यांना जबर मारहाण त्या ठिकाणी केली, म्हणून त्यांच्या 5 कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता जे काही सर्व शहरामधलं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, आमदार मोटरसायकल 100 मोटरसायकली घेऊन फिरताय, 4-4, 5-5 मोटारी 4 व्हीलर त्यांच्या मागे आहे, अशा स्वरूपाचं सगळं घेऊन त्यांच्या विरुद्ध आज आचारसंहितेचा आणखी एक गुन्हा दाखल करण्याचा आमचा विचार आहे। दहशतीचं वातावरण तुम्ही देखील म्हणता आणि एकटे समोरचे जे आहेत आमदार चंद्रकांत पाटील हे देखील म्हणतात की आपल्याकडून देखील दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नाही, आमच्याकडनं असेल तर तसे काही व्हिडिओ असतील, तसं काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी खुशाल गुन्हे दाखल करावे ना। आमच्याकडे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, त्यांच्या गुंडागर्दीचं रेकॉर्डिंग आहे, त्यांनी मारहाण केलं तर रेकॉर्डिंग आहे, त्या मतदार केंद्रात गेलं तर रेकॉर्डिंग आहे, 100-150 मोटरसायकल त्यांच्या मागे असल्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे। असं काही आमच्याकडून होत असेल किंवा काही झालं असेल तर त्यांनी त्याच्या संदर्भात फिर्याद दाखल करायला काहीच अडचण नाही। बोगस मतदानासंदर्भात देखील या संदर्भात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे जे आहेत यांना 2 वेळेस म्हणजे आधी मुलीच्या छेड प्रकरणासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं आणि 2 वेळा जावं लागलं। नाही, आताही या ठिकाणी गुन्हा दाखल, कार्यकर्त्याला मारहाण केली आणि त्याच्या आमदाराच्या समोर केली आणि आमदारांनी त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतला आणि यासाठी दिवसभरातील हा दडपशाहीचा आणि अशा स्वरूपाचा प्रकार पण आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची झाल्याचं, मनोबल कमी झाल्यासारखं वाटलं आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करायला धजावत नव्हते। अशा सर्वांच्या फिर्याद दाखल करण्याच्या वेळेस स्वतः रक्षात गेल्यानंतर ती फिर्याद दाखल झाली। आमदार चंद्रकांत पाटील संदर्भात केंद्रीय मंत्री जे आहेत रक्षा खडसे यांनी सीएमकडे तक्रार केल्याचं म्हणताय, पण मात्र जे आमदार आहेत हे म्हणतात या संदर्भात सीएमकडे करा किंवा SIT दाखल करा। नाही, आमदार गुरमीमध्ये आहे, मस्तीमध्ये आहे, गुंडागर्दी ही त्यांची प्रवृत्ती आहे। पूर्वी पण आमदारांवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्याबद्दल काही प्रकरणात सुटले, काही होते। पुढची भूमिका काय असणार? माझं आव्हान आहे सगळ्यांना की अशा रीतीनं वातावरण दूषित करता कामा नये, शांततेनं आमच्या शहरामध्ये राहावं, शांततेनं या गुंडागर्दीला कोणी थारा देणार नाही असा मला विश्वास आहे। अतिवृष्टी संदर्भात ज्या प्रस्ताव आहे हा केंद्राकडे अद्याप पाठवला नसल्याचं बोललं जातं। अतिवृष्टी राज्यभरामध्ये झाली आणि त्यातल्या त्यात प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, नुकसान झालं आणि आज शिवराज सिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री या ठिकाणी म्हणतात की आमच्याकडे या ठिकाणी राज्य सरकारकडे प्रस्तावच आला नाही। प्रस्ताव आला नाही म्हणजे शेतकऱ्यांची टिंगलटवाडी झालेली राज्य सरकारच्या माध्यमातून। अशा स्वरूपाचे प्रस्ताव हे तातडीनं केंद्राकडे पाठवायचे असतात। केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्राची टीम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येते आणि त्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर तातडीनं केंद्र सरकार मदत देत असतं। केंद्र याच्यामध्ये विलंब लावत नाही, पण राज्य सरकारने ज्या ठिकाणी विलंब लावलेला अजूनही या क्षणापर्यंत जर राज्य सरकारने अशा स्वरूपाचे प्रस्ताव पाठवले नाही तर शेतकऱ्यांविषयी किती आस्था आहे हे याच्यामधलं चित्र द्या। शेतकरी उद्ध्वस्त झाला,
तो वाट पाहत होता अनुदानाची, तो वाट पाहत होता मदतीची, पण अशा स्वरूपामध्ये मदतही नाही, अनुदानही आणि केंद्राकडे प्रस्तावही नाही. राजरोसपणे या ठिकाणी आत्ता म्हणतं की आम्ही आत्ता पाठवू प्रस्ताव, आतापर्यंत का नाही पाठवला? निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत आणि नेत्यांना काय वाटतं यापेक्षा निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली? नाही, निवडणूक आयोगाने सांगितलं की नेत्यांना काय वाटतं त्याच्यापेक्षा कायदा महत्वाचा आहे. हे मान्यच आहे की कायदा सर्वश्रेष्ठ आहे, कायद्याच्या पहिले दुसरं कोणी कायद्याच्या पुढे नाही आहे. परंतु कायद्याचा अर्थ लावताना तो कसा लावला पाहिजे हेही तर त्याला समजलं पाहिजे की नाही. निवडणूक आयोगाने कायद्याचा काहीतरी वेगळा अर्थ लावला या संदर्भामध्ये आणि अशा निवडणुकांचा हा चुकीचा निर्णय आज बाहेर आला, त्याच्यामुळे सगळा महाराष्ट्रच वेठीस धरला गेला. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात स्ट्रॉंग रूम बाहेर जे आहेत राजकीय नेत्यांना मुभा देण्यात आला. काय झालं? ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय जे नेते आहेत मग त्यांना मुभा आहे त्या ठिकाणी. ईव्हीएम मशीन नाही, ईव्हीएम मशीनच्या ठिकाणी याला राजकीय नेत्यांना मुभा आहे, कारण ईव्हीएम मशीनची छेडखान होते, ईव्हीएम बदललं जातं, अशा स्वरूपाचे आरोप आणि आक्षेप हे वारंवार घेतले जात असतात. त्यामुळे काही ठिकाणी जर असं शंका आली, संशय आला, तर राजकीय कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाहणी करावी. काही राजकीय कार्यकर्ते रात्रभर त्या ईव्हीएम जवळ बसतात, त्यांना असं वाटतं की ईव्हीएम मध्ये काही बदल होऊ शकेल. निवडणुकीचा खेळखंडोबा सामनामधून टीका केल्या जात आहे निकाल जो पुढे ढकलल्यावर. नाही, निवडणुकीचा खेळखंडोबाचा एक प्रकार आहे. जेव्हा सुरुवातच निवडणुकीची झाली तेव्हा मतदार याद्यांमधला घोळ सगळा महाराष्ट्रानं पाहिला. काही मतदार यादीमधले नावच गायब झाले, काही त्याच्यामध्ये दुबार नावं आले, मैतांचे नावं वगळले गेले नाही, काही बाहेरगावचे नाव गेले, काही या प्रभागातून त्या प्रभागामध्ये नावं टाकले. म्हणजे काय गोंधळ झाला. नशा गोंधळाच्या स्थितीमध्ये मतदार याद्यांवर, त्याच मतदार याद्यांवर आत्ता या ठिकाणी परत नव्याने निवडणुका घेतल्या. बरं, निवडणुका घेतल्या तर घेतल्या, त्यामधून आत्ता तर त्याच्यावर कडी करण्यात आली की या ठिकाणी निवडणुका घेतल्यानंतर किमान त्याचे निकाल जे आहेत ते लवकर लागतात. या ठिकाणी निवडणुकांमध्ये काही नगरपालिकांच्या संदर्भामध्ये तक्रारी आल्या, म्हणून साऱ्याच्या साऱ्या महाराष्ट्रामधल्याच निवडणुकांच्या संदर्भामधले निकाल हायकोर्टाने त्या ठिकाणी आपल्या निकाल केंद्र सरकारने आपल्या निवडणूक आयोगाने पुढे ढकलले आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की हा निकाल आहे जो तो 21 डिसेंबरला होईल. म्हणजे त्याच्यानंतर आता इतके दिवस वाट बघायची आहे. हा खेळ खंडोबाचा एक प्रकारच्या गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये निवडणूक आयोगही आहे आणि ज्या निवडणुका झाल्या त्या साऱ्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या पारदर्शकपणे झाल्याच नाही. निवडणूक आयोग या संदर्भामध्ये अपयशी ठरलं. काही ठिकाणी ज्या आरक्षणाची मर्यादा आहे ते ओलांडल्यानंतर जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका आहेत 2 टप्प्यात होण्याची. आता अजून मला वाटतं की आपण सांगूही शकत नाही 2 टप्प्यात होतं का 1 टप्प्यात होतं, कारण निवडणूक आयोगाच मुळात गोंधळाच्या मनस्थितीमध्ये आहे. वरळीमध्ये मतदारसंघात जवळपास 6,500 दुबारा नाव यादीत आले. नाही, तिथेच नाही तर अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये दुबारा नावं होते. ह्याच तर तक्रारी होत्या की आमच्याकडे दुबारा नावं आले, काही ठिकाणी मैत्र नावं आले, काही ठिकाणी गाळले गेले, काही ठिकाणी नव्यानं नावं आले, काही ठिकाणी बाहेरगावचे नाव आले. ह्या सगळ्या तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने छाननी करून नीट आपल्या मतदार याद्या आल्या असत्या तर निवडणुकीमध्ये पारदर्शकता आली असती. पण ज्याच्या तक्रारी आहे त्या तक्रारीची फारशी छाननी न करता, शहानिशा न करता या ठिकाणी निवडणुका घेतल्या. त्यामुळे या निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल. कामठी असो, बुलढाण्यामध्ये असो, बोगस मतदानावरून राजकारण जे मतदारांवर बुलढाण्यामध्ये देखील बोगस मतदानावरून वातावरण तापलं होतं. म्हणजे काय बोगस मतदानाच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी नेहमीच येत राहतात. पण बोगस मतदान पकडलं तर त्यांच्याविरुद्ध कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ही अपेक्षा असते. पण बऱ्याचदा या ठिकाणी राजकीय संरक्षण मिळतं. जसं बुलढाणा प्रकार घडला, पोलिसांनी त्याला पकडलं आणि आमदाराच्याच नातेवाईकाने त्याला पळवून लावण्यास मदत केली. म्हणजे ही तर गुंडागर्दीच आहे, दहशतवादाचाच एक प्रकार आहे. राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तब्येती संदर्भात विचारतो. स्वाभाविक आहे, माणुसकी या दृष्टिकोनातून संजय राऊतांची भेट घेणं हे स्वाभाविक आहे. त्यांचे वर्षानुवर्षाचे संबंध आहे. मी माननीय राऊत साहेबांना फोनवर त्यांच्या तब्येतीच्या विषयी चौकशी केली. चौकशी करणं, तब्येत विचारणं मानवतेचा आणि माणुसकीचा एक भाग आहे. मराठी मुद्दा शाळेचा मुद्दा संदर्भात हे होते एकनाथ खडसे.
कॅमेरा पर्सन रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.